कधी कधी आयुष्यात कुठे जायचं यापेक्षा थोडं थांबून कुठेतरी निघणं जास्त गरजेचं असतं. कारण रोजच्या धावपळीत आपण जगणं तर जगत असतो, पण ते अनुभवायला विसरून जातो. आज असं थोडं सगळं बाजूला ठेवून निघालोय देवगडमधल्यात मंचे गावातील वागीरेश्वर धबधबा अनुभवायला. आणि म्हणतात ना, काही प्रवास आपल्याला ठिकाणांपेक्षा स्वतःच्यात आणखीन जवळ घेऊन जातात. ऑगस्ट सुरू झाला की कोकणाचं रूपच बदलून जातं. जिथं काही दिवसांपूर्वी उन्हाची झळक जाणवत होती, तिथं आता नजर जाईल तोपर्यंत हिरवळ हिरवळ दिसते. रस्त्याच्या दुचरपाट डोंगर, झाडं, शेती सगळं जणू नव्यानं जिवंत झाल्यासारखं वाटतं. आणि अशाच वातावरणात प्रवास करताना एक गोष्ट जाणवते, निसर्गाला घाई नसते, तरी तो प्रत्येक ऋतूत आपलं सौंदर्य वेळेवर घेऊन येतो. आजचा प्रवासही असाच एका सुंदर अनुभवाच्या शोधात निघाला आहे. आता आम्ही पोचलोय मंचे गावाच्या दिशेने. मंचे गाव हे विजयदुर्ग तरळे हायवे लगत आहे. तरळे येथून हा महामार्ग पुढे मुंबई गोवा मार्गाला जोडतो. विजयदुर्ग हायवेवरून मंचे गावाकडे जाणारा रस्ता घेतला की पुढे सरळ या रस्त्याने आपल्याला वागीरेश्वर धबधब्याच्या दिशेने जाऊ लागतो. म्हणजे खास धबधबा शोधण्यासाठी फार काही भटकंती करावी लागत नाही. गावातून पुढे जाताना निसर्ग आपल्याला हळूहळू आपल्या जवळ घेऊन जातो. मंचे गावात शिरलो की जाणवतं हे गाव अजूनही आपल्या मातीशी घट्ट जोडलेलं आहे. चहूबाजूने निसर्गाने ओढलेले हे गाव आणि त्यातून जाणारा हा अरुंद वळणाचा रस्ता. रस्त्याच्या कडेला दिसणारी ही कौलारू घरं आणि आपल्याला रोजच्या कामात अगदी सहजपणे मग्न असलेले हे ग्रामस्थ. इथे ना शहराची गाई आहे ना धावपळीचा आवाज, फक्त हिरवळ, शांतता आणि कोकणातल्या साध्या जीवनशैलीची एक सुंदर झलक. काही ठिकाणंही फिरण्यासाठी नसतात, तर ती अनुभवण्यासाठी असतात. आणि शेवटी एकदाच्या आम्ही पोचलो धबधब्याच्या अगदी जवळ. चारी बाजूने दाट वनराई आणि पावसामुळे सगळीकडे खुलून आलेला निसर्ग आणि या हिरवाईच्या कुशीत लपलेला वागीरेश्वर धबधबा. इथे वन विभागानेही पर्यटकांसाठी सूचना देणारा फलक लावला आहे. आणि विशेष म्हणजे ग्रामस्थांनी स्वतःहून हा फलक लावून काही गोष्टी सक्त ताकीद दिली आहे. निसर्गाचा आनंद घ्या, पण तो खराब करू नका. कचरा नका करू, दारू किंवा धूम्रपान करू नका आणि आपल्या निष्काळजीपणामुळे या सुंदर ठिकाणाला नुकसान पोचू देऊ नका. कारण ही फिरण्याची जागा नाही, ही गावकऱ्यांची आणि निसर्गाची अमूल्य ठेव आहे. धबधब्यापर्यंत पोचण्यासाठी गाडी इथेच थांबवून आता थोडं पायी जावं लागणार आहे. पण छोटासा पायी प्रवास सुद्धा खूप सुंदर आहे. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं वागीरेश्वर मंदिर आणि कदाचितच्या मंदिरामुळे हा धबधब्याचं नावही वागीरेश्वर पडलं असावं. धबधब्याकडे जाणारा हा मार्ग ग्रामस्थांनी खूप छान पद्धतीने तयार केला आहे. पायी चालताना आधार मिळावा म्हणून जागोजागी रेलिंग बसवल्या आहेत. म्हणजे निसर्गाचा अनुभव घेताना सुरक्षितेची तितकीच काळजी इथल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. आता पुढे थोडंसं अंतर आणि त्यानंतर आपल्याला दिसणार आहे आजच्या प्रवासाचं मुख्य आकर्षण, म्हणजेच वागीरेश्वर धबधबा. आणि अखेर निसर्गाच्या अगदी कुशीत येऊन उभा राहिलोय. डोक्यावरून कोसळणारं हे पाणी आणि अंगावर पडणारा प्रत्येक थेंब आणि समोर फक्त हिरवाई. या क्षणी ना काही बोलावंसं वाटतं ना कुठं जायची घाई असते. फक्त डोळे मिटून हात पसरून हा क्षण मनापासून जगावासा वाटतो. कदाचित ह्यालाच म्हणतात निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन स्वतःला पुन्हा एकदा अनुभवणं. वागीरेश्वर धबधबा आपल्या पाठीमागे बघू शकता. खूप उंचावरनं पाणी पडतं आणि मी तुमका दाखवू शकत नाही, कारण इकडे वाऱ्याचा जो हे आहे ना, पाण्याचे तुषार खूप असत. तुम्हाला मी दाखवतोय, हे बघा अशा प्रकारे खूप उंचावरनं पडतं वॉटरफॉल. त्याची उंची लगभग एक माडभर उंचापेक्षा अधिक उंचीवरनं ना त्या पाणी पडतात.
तर मंडळी आता आपण ना धबधब्याच्या खाली जातोय मी आहे बघा हे बघा. पाण्याचा फोर्स खूप जास्ती हा शक्यतो ते खालती आहे त्याच्या जायचा प्रयत्न करू नका कधी तुम्हाला छोटं मोठं दगड पडू शकता आणि खरंच खूप जबरदस्त वॉटरफॉल आहे हो वायग्रेटवर. पाण्याचा खळखळाट, आजूबाजूची हिरवाई आणि वायग्रेश्वर धबधब्याचं निसर्गरम्य रूप. काही क्षणांसाठी काय होईना रोजच्या धावपळीतून मनाला एक सुंदर विराम मिळाला. काही ठिकाणं ही फक्त पाहायची नसतात, ती मनात साठवायची देखील असतात. आजचा हा अनुभवही असाच कायम लक्षात राहणार. तुम्ही कधी देवगडला आलात तर मंचे गावातल्या या सुंदर वायग्रेश्वर धबधब्याला नक्की भेट द्या. तोपर्यंत एक्सप्लोर कोकण नेहमीच अनुभवत राहा.